पहलगाम सुरक्षेसंदर्भात सरकारकडून त्रुटी राहिल्या। सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची कबुली। नेमकी त्रुटी कुठे राहिली हे शोधण्याचा प्रयत्न करणार। सलग दुसऱ्या दिवशी काश्मीरमधून पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याचे काम सुरू। 75 प्रवाशांना घेऊन विशेष विमान श्रीनगरहून रवाना। आतापर्यंत 184 पर्यटक महाराष्ट्रात सुखरूप दाखल। भारताने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण। पाक लष्कराकडून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। खबरदारी म्हणून सीमा रेषेवरही कुमक वाढवली। नमाज अदा करताना दंडावर काळी पट्टी बांधा। पहलगाम हल्ल्याच्या निषेधासाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचं आवाहन। एल्फिस्टन पूल आज रात्री 9 पासून वाहतुकीसाठी बंद। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता। स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। जामिनासाठी राहुल गांधींची याचिका। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आज सुनावणी। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल।